तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आपण होतो अक्कलकोटमध्ये, तर आता आलोय बघा आम्ही गाणगापूरमध्ये. तर आता चाललोय दर्शन घ्यायला. तर मला नाही का थंड बॉटल घेतली तिकडे, माझा घसा दुखते म्हणून मी माझ्यासाठी छोटीशी बॉटल घेतली. ते वाली ती एवढी मोठी आणि एवढं थंड आहे. तर चलो जाते मंदिरात. अरे मी चप्पल घालूस पण. हे बघा आलो मंदिरापाशी आणि आता चाललोय बघा नदीमध्ये हातपाय धुवायला. वाव, तिकडं बोटिंग पण आहे बघा. बघा मस्त आहे. इथं 3 नद्याचा संगम आहे म्हणून बघा. चला इकडे हातपाय धुया, म्हणजे आपल्या मागचं काय असेल ते सगळं जातं म्हणे. तर चला आपण करूया. हे बघा बोटिंग कसला व्ह्यू आहे हे बघा. चला पाय धुवून घेऊया पहिलं फ्रेश. पाय धुतलो आणि असा दिवा बघा ना कसं चालू आहे. तिकडे नारळ पण वाढले. बोटमध्ये बसायचं का साहेब? आमच्या साहेबांना नको वाटते. बघा हे बघा आपला दिवा कुठे गेला असा. चला तर आता घेऊया दर्शन, मंदिरात जाऊया. हे बघा लय भारी वाटते. हे बघा आलो मंदिरात, आता दर्शन झालं आमचं. तर बघा हीच ती जागा आहे, देऊळबंदमध्ये आहे बघा शूटिंग, हा ना. तर बघा ही माझे मिस्टर बोलतायत. तर ही आहे ती जागा बघा. कसं आहे इकडे सगळे बसलेत काय ते ग्रंथ वाचत. तर चला असा आहे बघा आतला व्ह्यू. हे बघा. तर चला आता जातो बाहेर मंदिराच्या. बघा त्या झाडाला पण तो धागा बांधला बरं का. जे आपले संकट काय दूर होतात ते झाले. मनासारखं दर्शन पण होते आहे ना बाळा. बाळाला प्रवासन नाही होत. भूक लागली आता, आम्हाला पण भूक लागली. आता अजून एक मंदिर आहे म्हणे. तर आम्ही जे गाडी केली तो म्हटला घेऊन जातो तिकडे. तर तिकडं अजून एक मंदिर आहे म्हणजे तिकडे जाऊया. पहिलं पोरांना काहीतरी काय खायचं. चला जाऊया बाहेर. पप्पा येत आहेत ना, तर ते तिकडे पैसे फुलचे द्यायला गेले. आले ना काय तर खाऊ, मग दुसऱ्या मंदिरात जायचं. चला आता आलो. चहा बिस्किटच चाललं पोरांना आणि आलो आता बघा तिकडं. इकडे एक मंदिर आहे, इकडे दर्शन घ्यायला. बघा वाव मस्त आहे. पोरांना इथे सगळं उघडं आहे, मी काही चाललं नाही. म्हटलं चला वा आहे बघा. असं आहे मंदिराचं व्ह्यू, बघू शकता तुम्ही. चला मी पाया पड. बघा आता त्या मंदिरातून आम्ही इकडं आलेलो. तर हा आहे भस्मा डोंगर. ह्याचं काय मला हे माहिती नाही आहे. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का. बघा इकडून. तर बघा हे इकडे मी अशी माझ्या ओटीमध्ये इकडची माती घेतली माझ्या घरासाठी. तर बघा हे असं भस्माचा डोंगर म्हणून आहे. इथली स्टोरी काही मला माहिती नाही. तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आम्ही जातो. तर माझे मिस्टर विचारतायत बघा स्टोरी. सत्ययुगात झालं बाळा. काय झालं मावशी? हे रामाच्या काळात झालेलं हा का. आता नेऊन खड्डा झाला. हा ना. डोंगर होता मोठा ते लिंबासारखा. ते बी पांढरा शुभ्र होता. पाण्यात टाकलं का बरोबर लावायचं, पांढरं शुभ्र होत. होय बरं घेतली मी पण इकडे. थोडस घ्या. हा पिशीत ठेवून घे. बरं बरं. रोज लावायचं का? हो इथं चंडा पाळायचा. बरं बरं. देवाच्या जवळ ठेवायचं देवाला. गाणगापूर मधलं हे लास्ट पूर्ण आम्ही सगळे देवक्याले सगळे फोटो म्हणजे दाखवू नाही शकले माहितीये का. खूप घाई आणि खूप गडबड. व्हॅनवाला आमचा थांबत नाहीये. तर ह्या मंदिरामध्ये मूर्ती एवढे एवढे भारी आहेत ना बाप्पा बापरे, काय सांगू तुम्हाला. लय मन प्रसन्न वाटते. तर चला आता आम्ही चाललेलो आहे लास्ट. आता गाणगापूरून आमची होत आहे एंट्री. तर बघा आता इकडे आम्ही हे फूल वगैरे घेतलेलं ना त्याचे पैसे देत आहेत. मग आम्ही आता बघा माहिती चप्पल पण घेऊ. सर ह्याच्यामध्ये ठेव जर. ओ मूर्ती घेतली बघा. हे लास्ट इथून. मग आम्ही इथून आता परत अक्कलकोटून तुळजापूरला जाणार. तर चला निघूया आता.
इकडे बघा आता आम्हाला कुठली बघितली, हे बघा अशी मस्त, ही असं नाही हो, तो बघा तसा आहे आतमध्ये श्री, तर तशी घ्यायची आहे बघा. आम्ही आता घेतोय फोटो किंवा मूर्ती, तर आम्हाला ती वाली चॉईस झाली आहे बघा. नाही ते त्याच्या बाजूची, हा ते नाही हो, ही लाइटिंगची आहे. हा घ्या चल, लाइटिंगची नको, कुठली पण काय झालं. हे बघा ही वाली, चला घ्या. मध्ये आलो आणि माझी चप्पलच तुटली. कोणासोबत झाले असं, माझी चप्पल तुटली आणि आम्हाला इथलं काहीच माहित नाही, चप्पलची दुकान शोधत फिरतोय. तर बघा चला, आम्ही तिथे अक्कलकोटमध्येच महाप्रसाद चालू होता, तिकडंच खाल्लो, हॉटेलमध्ये नाही गेलो आणि चालले बघा आता हॉटेलमध्ये. चप्पलची फिरते, किती वेळ झालं चप्पलचं दुकानच नाही भेटत. आता एखाद्या रिक्षावाल्याने सांगितलं इथे, तर चला बघा दिसलं की काय बघूया चला. हे बघा माझी मिस्टर चप्पलची दुकान शोधत फिरायला लागले. चप्पलची दुकान कुठं आहे काय माहिती. तर बघा मी बिना चप्पलची फिरते बघा. कोणा सोबत झाले असं नक्की कमेंटमध्ये सांग. तर चला चप्पल घेऊया आपण. चला ही घेते फायनल. कितीला आहे काका? 250 रुपये. कमी नाही का काय? 300 रुपये, 250 रुपये. 200 ला द्या बरोबर. कलर ह्याच्यामध्ये ब्लॅक नाही का? ब्लॅक येते. चालेल हे घेते. द्या 200. आता बघा आम्ही तुळजापूरमध्ये थांबलो, जेवायला आलो. बघा आमच्या जेवणामध्ये काय काय असं मस्त जेवण मागवलंय ना, वाव. हे बघा तिकडून सारखं तिकडे आहे व्हेज बिर्याणी आणि हे बघा इकडे वाव कसली मस्त थाळी बघा. ती आहे काय म्हणतात महाराष्ट्रीयन थाळी. तर इकडे आहे वरण, इकडे आहे आमटी, इकडे आहे पनीरची कशाची भाजी कशाची काय माहिती आहे बघा. इकडे भेंडी, इकडे शिरा आणि हा आहे राईस. चटण्या तर बघा किती सारे आहेत आणि त्यांच्या मुलींसाठी बघा इकडं असं मस्त व्हेज बिर्याणी. कसं वाटलं नक्की सांगा बरं कमेंटमध्ये. हे बघा वाव. बघा फायनली आलेलो आहे आम्ही तुळजापूरमध्ये आणि मंदिराच्याच आसपास आम्ही आमच्या लॉजवर थांबलेलो आहे की म्हणजे आम्हाला उद्या पटकन उठून लवकर आंघोळ्या वगैरे करून दर्शन घ्यायला. तर चला हे बघा माझी मुलगी, तिची पप्पा सकाळी साबण वगैरे आणायला गेले की नाही का पटकन आंघोळ वगैरे करून आंघोळ वगैरे करून पटकन जाता येईल सकाळी. तर बघा आजचा ब्लॉग कसा वाटला, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपलं तुळजापूर दिसणार आहे. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज खूप थकले का आम्ही असं मस्त झोपून देणार. तर चला